गावाकडे जाऊन मी काय काय पाहिलं, गावातलं वातावरण चला बघूया. तर गावाकडे गेल्यानंतर प्रत्येक वातावरण हे वेगवेगळं असतं. शहरामध्ये जसं असतं तसं नसतं. तर मी गाडी घेऊन गावाकडे एक आली होती. जे जामखेडमध्ये गाव आहे ती उद्बोधन त्या ठिकाणी मी आलेली होती. तर मी गावाकडचं वातावरण अनुभवत होती. पण गावाकडचं वातावरण खरंच खूप फ्रेश असतं. ऑक्सिजन फार फ्रेश असतो. इथे मोस्टली गाई, म्हशी, त्याच्यानंतर बकऱ्या, बोकडं, कोंबड्या. तर मी तुम्हाला दाखवते कोंबड्या. अगदी गावरान प्युअर कोंबड्या होत्या. फार सुंदर कोंबड्या होत्या. मला कोंबड्या बघायला फार आवडतं. तर इथे मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचं देखील उत्पादन केलं जातं. कोंबड्या अगदी घरगुती असतात. अगदी जवळ गेलं तरी ते जवळ येतात. त्यांना खायला दिलं तरी ते पटापट येत असतात. तर मला खूप आवडत होतं. मी त्यांना हे करत होती, बोलवत होती की त्यांना कसं बोलवलं. त्यानंतर ह्या बकऱ्या आहेत, खूप छान होत्या. त्यांची पिल्लंसुद्धा खूप छान. मी मध्ये गेले नाही. त्या काकू म्हणत होत्या की मध्ये जा म्हणून. नंतर परत मला त्या कोंबड्या बघाव्याशा वाटल्या म्हणून. तर तुम्ही पण बघा की किती सुंदर कोंबड्या आहेत ह्या. म्हणजे प्युअर गावठी कोंबड्या आहेत. आता शहरामध्ये अशा कोंबड्या बघायला मिळत नाही. त्यामुळे काही लोक हे गावाकडे येतात आणि कोंबड्या घेतात. तर बघा तो कोंबडा मला कसा बघतो आहे. आणि तो म्हणजे घाबरतच नव्हता की मी त्याच्या जवळ येते तरी तुम्हाला. म्हणजे असे घरगुती अगदी माणसाळलेल्या कोंबड्या होत्या. आणि मी परत गेली बोकडांकडे. तर बोकडं पण फार छान होती, बकऱ्या पण छान होत्या. आणि असं अगदी वातावरणामध्ये त्यांना अशाच वातावरणामध्ये वाढायला आवडतं. ही बघा, ही बकरी आहे. जी मी तिच्या जवळ गेली तर ती मला बघायला लागली की तिला असं वाटलं. तर गावातलं वातावरण तुम्हाला कसं वाटलं सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला